Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर यांना पण आता आपल्याला ऐकण्याची संधी मिळणार आहेत आणि त्यासोबतच इथे इतरही सगळे कलाकार मंडळी आहेत, जसे की अविनाशजी पाटील आहेत, तबल्यावरती असणार आहेत, आणि आसारामजी साबळे, तुमचंही खूप खूप स्वागत. राजेंद्रजी कुलकर्णी, तुमचे स्वागत आहे. उमेशजी पुरोहित आणि आनंदजी टाकळकर यांचंही मी सगळ्यांचं मंडळातर्फे आणि धारेश्वर विद्या क्रीडा प्रतिष्ठानतर्फे सर्वांचे स्वागत करतो. दिवाळीची खूप 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 शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे काका चौहान यांनी हे संगीत प्रोग्राम मैफल दरवर्षी दिवाळी निमित्त करतात आणि यावर्षी मला परत इकडे गायला संधी मिळाली आहे आणि त्यांचं कामगिरी त्यांचं क्षेत्रात खूप मोठे आहे. म्हणून हे दरवर्षी दिवाळीला लोकांना खरंच दिवाळी साजरण कसं करायचं हे त्यांनी दरवर्षी इकडे करून दाखवतात. म्हणून लोकांना, ऐकणाऱ्यांना, श्रोतांना एक मेजवानी असतो. म्हणून यावर्षी पण मला खूप आनंद होतोय की मी इकडे त्यांचं ह्याच्यामध्ये दिवाळी संध्या हे करायला मी इकडे उपस्थित आहे. मी त्यांना आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. दीपावलीच्या या सणाच्या निमित्तानं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करावेत आणि त्याचबरोबर वर्षभर सामाजिक कार्यामध्ये राहावं अशी आपल्या काकांची नेहमीचीच शिकवण आहे आणि या शिकवणीप्रमाणे ते अनेकांच्या जीवनामध्ये दिवाळी रोजच करत असतात. ही फक्त एक सांस्कृतिक दिवाळी कलावंतांच्या दृष्टीनं या ठिकाणी होती आहे. खरंच छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्याचबरोबर सर्व संतांनी या दिवाळीचं अत्यंत मोठं कौतुक गायलेलं आहे. अशा ह्या सगळ्या दिव्य परंपरेला अनुसरून या ठिकाणी अभंगवाणी आणि कीर्तन आणि त्याच्याबरोबर निरूपण असा अतिशय समयोचित कार्यक्रम काकांनी यावेळेला ठेवलेला आहे आणि या निमित्तानं सगळ्यांना संगीतमय, आरोग्यमय आणि सर्वांना आनंदमय शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. प्रथमतःच आपल्या सर्वच परिसरातील आणि पुणे शहरातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा देतो. ही दीपावलीला निश्चितच काहीतरी आगळीवेगळी एक पार्श्वभूमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून जवळजवळ 18 मे पासून सलगतेने मागच्या महिन्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नव्हता त्याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. आमच्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं असं सारं नुकसान झालेलं आहे
अनेकांचं पुढच्या वर्षभराचं निश्चितपणे जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। परंतु हा महाराष्ट्र अत्यंत संस्कृतशील आहे। निश्चितच पुणे शहरातून वेगवेगळ्या पद्धतीने पूरग्रस्तांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने मदत केली आहे। आमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य निश्चितपणे झालेलं आहे आणि भविष्य काळातही आमच्या या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही सर्वजण निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकरता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन नाही तर कर्तव्य आमचं आम्ही पार पाडू एवढंच या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा सर्व नागरिकांना खूप खूप दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।